निनादला रे मोरया नाद निनादला नाद निनादला रे गणपती बाप्पा मोरया। ऑफिशियल शाहबाजकर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि सर्वप्रथम आपल्या लाडक्या बाप्पाचं म्हणजे गणपती बाप्पा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि हे विघ्नहर्ता तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे आणि येणाऱ्या संकटावर मात करण्याची शक्ती दे। आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी गणपतीच्या कारखान्यापासून ते गणपती दर्शनापासून ते विसर्जनापर्यंत तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे। तर मग चला मग। तर आता आपण आलेलो आहोत आमच्या शहाबाज गावातील गणपती कारखान्यात। तर या कारखान्यात किती गणपती आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या मूर्ती आहेत आणि या कारखान्याविषयी माहिती या व्हिडिओत मी दाखवणार आहे। नाही मोठ मागन सुख येऊद थोडं थोडं, फक्त तुझा मी साधा भोळा सेवा मानून घे दे गोड। सुबोध, मला तुझं नाव सांग पूर्ण। माझं नाव सुबोध नंदलाल धुमाळ। आणि तुझ्या कारखान्याबद्दल मला माहिती सांग। माझा कारखाना जवळपास शाहबाज गावात आहे हा माझा कारखाना। आणि आज जवळपास तिसरी पिढी चालू आहे हा कारखाना माझा चालू आहे। माझ्या कारखान्यात पहिले मी कच्च्या मूर्ती आणतो, नंतर मग या सगळ्या इथे पेंटिंग करतो। जवळपास माझ्या कारखान्यामध्ये 300 मूर्ती असतात आणि कोणी ऑर्डर केली तर मी शाडूच्या मातीचे गणपती देखील बनवतो, म्हणजे इको फ्रेंडली गणपती सुद्धा बनवतो। सध्या माझे म्हणजे या कारखान्यामध्ये मला कामगार म्हणून 5-6 जण आहेत माझ्याजवळ काम करण्यासाठी मदत करण्यासाठी आणि मला बाकी माझे मित्र कंपनी भरपूर मदत करतात। हे गणपती पहिले प्रथम पॉलिश करायला लागतात, पॉलिश नंतर त्याच्यावर कलर काम होते ते सर्व मी करतो। डोळे जे आखणी आहे ते आखणी काम पण मीच करतो स्वतः। सोबत मग तुला ऑर्डर फक्त गावामधूनच येतो का गावाच्या बाहेरून सुद्धा येतात? आता हा आमचा 5 पाडा आहे, ह्या 5 पाड्यामधले बहुतेक गणपती आमच्या इथे आहेत आणि माझ्या इथे मुरुड, महाड, पोलादपूर, पनवेल, पंढरपूरला पण माझ्या इथे इथून गणपती गेलेले आहेत। पेंटचे सुद्धा गणपती आपल्या इथे आहेत। कस्टमर येतात, काही जण सांगतात की आम्हाला असा कलर पाहिजे तसा, तर मी सर्व कस्टमरच्या मनाप्रमाणेच कलर करतो। कोणी सांगितलं मला असं सजवून दे तर मी तसं सजवून देतो, कोणी सांगतो मला फेटे लावून दे तर मी फेटा लावून देतो, कोणी सांगितलं मला कलर चेंज कर तर मी सगळं त्यांचे कस्टमरच्याच मनाप्रमाणे कलर करतो। सध्या पेशवाई गणपती भरपूर आहेत, कोळी नखवा गणपती आहेत, दगडू, असे वेगवेगळे व्हरायटीज दगडूशेठचे गणपती। अशी बाहेर बघितलं की एकविरा आईच्या बाजूला असं गणपती केलं, ते सुद्धा मी चांगली कलाकृती केली। सध्या आता लेटेस्ट मध्ये हा गणपती चालू आहे एकविराईचा। मी आता सध्या या कारखान्यामध्ये 2 गणपती आणलेले, त्याच्यानंतर लोकांना भरपूर आवडले, नंतर मग ह्याचे 15-20 गणपती ऑर्डर मी करून आणले आणि इथे पेंट केले ते गणपती। मला या कारखान्यामध्ये म्हणजे मला जवळपास 3 ते 4 महिने भरपूर मदत करतो। सोबत मला सांग, आता एवढे एक छंद आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, मग तुला हा गणपती बनवण्याचा आणि गणपतीला रंगरंगोटी करण्याचा कसा काय छंद लागला? जवळपास माझा हे 3 ते 4 पिढ्या हा कारखाना चालू आहे
आणि नंतर मला म्हणजे लहानपणीपासून तर भरपूरच गणपतीचे जे काम चालू असताना मी कसे रंगवतात काय रंगवतात ही मला भरपूरच आवड निर्माण झाली गणपतीची. त्यानंतर मग माझे वडिलांनी आजोबांनंतर वडिलांनी हातात घेतला आणि वडिलांनंतर मग मी हातात घेतला आणि मला या गणपतीच्या ह्याच्यामध्ये भरपूरच आवड.
ऋषिकेश